श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वांचं दत्त शिंदे या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे, नवनाथ महाराजांचे, दिंडोरी प्रणितबद्दल मार्गाबद्दल माहिती, स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव, दत्त महाराजांचे अनुभव, ही सर्व माहिती आपल्या चॅनलला पाहायला मिळेल. त्यासाठी जे नवीन सेवेकरी असतील सर्वांपर्यंत ही सेवा पोचवा, जेणेकरून सगळ्यांना दिंडोरी प्रणित मार्ग काय आहे काय नाही आहे हे सगळं समजेल. आपण मागच्या भागात गुरु कसा असावा, गुरु कोणी करावा आणि का करावा ह्याची संपूर्ण माहिती पाहिली होती. त्याचाच दुसरा भाग आज आहे. गुरु कसा करावा, देहधारी गुरु कसा करावा आणि त्याचं आचरण आणि नियम काय असावे याची आपण संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरू करूया. श्री गुरुदेव दत्त. देहधारी गुरु म्हणजे काय आणि देहधारी गुरु का करावा, कशासाठी करावा? महाराज, पहिले मी सांगणार आहे महाराजांना गुरु कसं करावं. कुठल्याही इष्टदेवतेला तुम्ही ज्या गुरुला ज्या इष्टदेवतेला गुरु करायचा आहे तुम्हाला, मग ते गजानन महाराज असतील, पांडुरंग असेल, श्रीकृष्ण असेल, बालाजी असेल, गोंदवलेकर महाराज असतील, स्वामी महाराज असतील, दत्त महाराज असतील, साईबाबा असतील, त्याच्यानंतर शंकर महाराज असतील, कुठलेही तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता, पांडुरंग असेल, त्यांना गुरु कसं करावं. येत्या गुरुपौर्णिमेला 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने सर्वांनी गुरु करावा ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तर कसा गुरु करायचा? दिवसभरात कधीही गुरु करू शकता का? तर हो, दिवसभरात तुम्ही कधीही गुरु करू शकता. सकाळी पहाटेपासून रात्री 12च्या आतपर्यंत कधीही गुरु करू शकता, त्याला काहीही बंधन नाही. मग गुरु कसा करायचा? आता सकाळी ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता त्याचा फोटो पाहिजे, फोटो समोर ठेवायचा. त्या फोटोवर मूर्ती असेल मूर्ती, फोटो असेल फोटो, तर त्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक करायचा. दुग्धाभिषेक करायचा, पंचामृताने अभिषेक करायचा. जर फोटो असेल तर फोटोला नुसतं दूध आणि पाणी यांनी जरी अभिषेक केला तरी चालतो. एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं अभिषेकाला, एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि अभिषेक करायचा. महाराजांचाही अभिषेक तसाच करायचा. मूर्ती असेल, मूर्तीच्या डोक्यावर, लक्षात ठेवा, कधीही मूर्तीच्या डोक्यावर, कुठल्याही मूर्ती असू दे, मूर्तीच्या डोक्यावरनं कधीही अभिषेक करायचा नाही. डोक्यावरनं कधीही अभिषेक करायचा नाही. आपण उलट करतो, डोक्यावरनं अभिषेक करतो, तसा नाही करायचा. पाद अभिषेक करायचा. म्हणजे काय? पादाचा अभिषेक, पद्म, पायाचा अभिषेक करायचा. फोटो असेल, फोटोला पूर्ण ओलं करायचं नाही. फोटोच्या पायाला, महाराजांचा जो पाय आहे तिथे तीर्थ टाकत राहायचं. एकदा पाण्याने, एकदा पंचामृताने. एक ताटली घ्यायची, ताटलीमध्ये फोटो, मूर्ती ठेवायची, की मूर्ती असेल तर मूर्ती, फोटो असेल तर फोटो, आणि हळूहळू पुरुष सूक्त म्हणता म्हणता ते तीर्थ पायापाशी सोडायचं. तसंच स्त्री सूक्ताला करायचं. या दोन गोष्टी झाल्या की एकदा तारक मंत्र म्हणायचा, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरातल्यांनी प्यायचं. पहिले फोटो पूर्ण स्वच्छ करून घ्या, मूर्ती स्वच्छ करून घ्या, कारण आधी आपण त्याची पूजा केलेली आहे, त्याला गंध वगैरे लावलेला आहे, तर ते पूर्ण पुसून घ्यायचं सगळं, आणि मग त्याचा अभिषेक करायचा पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा. अभिषेक झाला की मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याला गंधाक्षदा, हार, फुलं वाहून त्याची पंचोपचार पूजा करायची. आणि तुम्हाला जशी गंध लावायचं, गंध, अष्टगंध, महाराजांना कुंकू चालत नाही, महाराज नरहरी आहे, त्यामुळे कुंकू लावायचं नाही. स्वामी समर्थ महाराजांना कुंकू लावायचं नाही. त्या दिवशी सेवा काय करायची याचं मी व्हिडिओ करेल तेव्हा सांगेन. आत्ता फक्त मी सांगतो आहे की पूजा कशी करायची, गुरु कसं करायचं. तर
फूल वगैरे व्हायचं, गंध व्हायचा, हार घालायचा फोटोला, मूर्तीला आणि ते आपल्या स्थानी ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर नारळ आणायचा. नारळ सोललेला आणायचा नाही, पूर्ण भरीव नारळ आणायचा, ज्यात पाणी आहे व्यवस्थित असा नारळ आणायचा. बुंदा आहे, शेंडी आहे त्याला, ती शेंडी आहे, ती शेंडी महाराजांकडे करायची आणि पूर्ण सोहळ्यात बसायचं. सोहळं म्हणजे पूर्ण सोहळं पाहिजे. शर्ट, पॅन्ट, बरमुडा हे चालत नाही. बनियन, अंडरपॅन्ट काहीच घालायचं नाही. स्त्रियांनी साडी नेसायची. हातात बांगड्या पाहिजे आणि कपाळाला कुंकू पाहिजे. तर सोळं घालायचं. पुरुषांनी सोळं नेसायचं. सोळं नेसायचं आणि महाराजांपुढे बसायचं. नारळ घ्यायचा, खडीसाखर घ्यायची. नारळ खडीसाखर नुसती ठेवायची. खडीसाखरचं पाकिट असतं ते आणायचं, ते त्याच्यावर ठेवायचं. दक्षिणा ठेवायची. महाराजांना गुरुदक्षिणा द्यायची. तुम्हाला जी योग्य वाटेल, ₹21, ₹11, ₹21, ₹51, 101 जशी तुम्हाला योग्य वाटेल तशी गुरुदक्षिणा ठेवा त्या नारळावर. आणि एक गुलाबाचं फूल किंवा कुठलंही, गुलाब नसलं तर कुठलंही फूल चालेल, आणि अक्षदा. या गोष्टी घेऊन महाराजांच्या समोर नारळाची शेंडी करायची आणि महाराजांसमोर उभं राहायचं, बसायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची की या गुरुपौर्णिमेपासनं पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु आहात. त्याचा मंत्र आहे, तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र देतो. तर तो मंत्र म्हणायचा आणि महाराजांना गुरु करायचं. महाराजांना म्हणायचं तुम्ही माझं गुरुपद घ्या. आजपासनं जे काही माझ्याकडनं चुका होतील, मला जे काही माझं हे आहे, तर मला मार्गदर्शन करा आयुष्यभर, आणि मी तुमच्या चरणी आयुष्यभर लीन राहीन, आणि माझ्याकडनं चुका होऊ देऊ नका कुठल्या, मला क्षमा करा. तर माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद तुम्ही घ्या आणि मला मार्गदर्शन करा, असं म्हणायचं. आणि तो नारळ महाराजांपुढे ठेवायचा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो नारळ एक पीस घ्यायचा, ब्लाऊज पीस घ्यायचा. काळा ब्लाऊज पीस सोडून, लाल घ्या, गुलाबी घ्या, कुठलाही घ्या, काळा ब्लाऊज पीस सोडा. तो सोडून केशरी घ्या, त्याच्यात तो नारळ ठेवायचा. त्या नारळामध्ये एक सुपारी आणि एक पैसा ठेवायचा आणि ते बांधून कोणाला दिसणार नाही असं कोपऱ्यामध्ये वरती बांधून ठेवून द्यायचं. पुढच्या गुरुपौर्णिमेला ते विसर्जन करून टाकायचं. हे घेतलं महाराजांचं गुरुपद, बरोबर. आता त्याच वेळेला तुम्ही अनेकांना गुरु करू शकता. दत्त महाराजांनाही करू शकता, नंतर स्वामी महाराजांनाही, ज्या तुम्हाला इष्टदेवतेला आहे ते त्या नारळाचा समोर ठेवून, शेवटी महाराज परब्रह्म आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक, मालक, पालक स्वामी महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेला तुमच्या महाराजांसमोर ठेवून, नारळ ठेवून जरी म्हटलं तरी ते शेवटी दत्त महाराजांपर्यंत जाणार आहे. सगळी सेवा दत्त महाराजांपर्यंतच जाते, कुठल्याही देवतेचं करा. त्यामुळे विश्वास असणं आणि गुरु करणं ह्यात खूप फरक आहे. याच्यावर मी सांगणार आहे, तुम्हाला व्हिडिओ करेन त्यावेळेला सांगेन. आत्ता फक्त गुरु कसे करावे याचं मी उदाहरण देतोय, म्हणजे ह्याचं हे सांगतोय की गुरु कसे करावेत. हे झालं तुम्ही इष्टदेवतेचं झालं. आता देहधारी गुरु. आता देहधारी गुरु कसा करायचा? देहधारी गुरुला पहिले, देहधारी गुरु म्हणजे त्याचं आचरण पाहायचं, त्याचं वागणं बोलणं, वाणी शुद्ध आहे का नाही, नजर शुद्ध आहे का नाही, त्याच्यानंतर त्याचं आचरण शुद्ध आहे का नाही पहिले पाहायचं. तुम्हाला जो चांगला मार्गदर्शन करतो आयुष्यात, जसे की आई वडील असतात, त्याचप्रमाणे जो चांगलं मार्गदर्शन करतो त्याला गुरु करावं. गुरु स्वतः आपल्याकडे येत नाही, आपल्याला गुरुकडे जावं लागतं. पहिले हा विचार सोडून द्या की गुरु आपल्याकडे येईल. गुरु कधीच येत नसतो आपल्याकडे. आपण गुरुला करायचं असतं. आपण मार्गदर्शन, आपल्याला हवं असतं मार्गदर्शन. सुखदुःख आपली तो वाटून घेत असतो. त्यामुळे आपण गुरुकडे जायचं असतं. गुरु आपल्याकडे कधी येत नाही. गुरुच्या मांडीला मांडी लावून बसणं ही आपली पात्रता नाही, हे पहिले लक्षात ठेवायचं. तिथे मीपणा आणि अहंकार चालत नाही, हे पहिले लक्षात ठेवायचं. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जिथं मीपणा आहे तिथं गुरु कधीच उभा राहत नाही. गुरुला दुखवलं तर ईश्वरही तुम्हाला वाचवू शकत नाही. या गोष्टी काही लक्षात ठेवा आणि मगच गुरु करा. जर तुम्हाला नियम पाळणं जमत नसेल तर गुरु करू नका. गुरुमंत्र घ्या, जप करा. तर
तर गुरु करताना, देहधारी गुरु करताना आपण गुरुकडे जायचं आणि जाणं शक्य नसेल समजा, तर तुम्ही फोनवर सुद्धा मानसपूजा म्हणतात तसं करू शकता. मानसपूजेचं पण खूप महत्त्व आहे. फोनवर सुद्धा गुरुमंत्र घेऊ शकता. तुमच्या गुरुला फोन करू शकता आणि गुरुला लांब राहत असतील, काही अडचण असेल, जेव्हा तुमच्याकडे गुरु येतील तेव्हा तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करू शकता. दुसरी गोष्ट, देहधारी गुरु कसा करावा? मी सांगितलं तसं आचरण वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्हाला जो चांगलं मार्गदर्शन करतो त्याला गुरु करा. आता ते कसं करायचं? पहिले गुरुचे पाय धुवायचे. ते पंचामृताने नाही, दूध आणि पाणी घ्यायचं. गुरुचे पाय धुवायचे, दूध आणि पाण्याने अक्षता व्हायच्या, गंधफूल व्हायचं आणि गुरुच्या पाया पडायचं, डोकं टेकवायचं आणि त्यांना पण नारळ, फूल, अक्षता आणि दक्षिणा देऊन त्यांना गुरु करायचं. त्यांना म्हणायचं, तुम्ही माझे आयुष्यभर गुरु राहा, माझं गुरुपद स्वीकारा आणि मला चांगलं असंच मार्गदर्शन करा, माझ्यासोबत राहा, असं देहधारी गुरुला म्हणायचं. आणि त्यांचं गुरुपद त्यांना म्हणायचं, माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा, आणि त्यांना असं गुरु करायचं, दक्षिणा द्यायची. त्याच्यानंतर आपली जी घरातली माळ आहे, आपण ज्या माळेवर जप करतो ती माळ त्यांच्या हातात ठेवायची. माळेला खूप महत्त्व आहे, त्याचाही मी व्हिडिओ करणार आहे. त्याचाही खूप महत्त्व आहे. माळ शेवटी आपला आत्मा आहे. लक्षात ठेवा, आपण ज्या माळेवर जप करतो तो आपला आत्मा आहे. त्यामुळे ती माळ त्या गुरुच्या हातात द्यायची. त्या माळेला गुरुचा स्पर्श झाला पाहिजे. तो स्पर्श करून घ्यायचा. त्या माळेवर माळ मंत्रित करून घ्यायची त्यांच्याकडनं. त्यांचा स्पर्श करायचा. त्याच्यानंतर कानामध्ये गुरुमंत्र घ्यायचा. आता तुम्ही समजा गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला, गुरु केलं, तर काय त्यांचं श्रीराम जयराम जय जयराम हा जप जपत राहायचा. एक माळ गुरुची दिवसभरात जपली पाहिजे. भले एक माळ जपली नाही तुम्हाला, तर मनातमध्ये तुम्ही गुरुचा जप केला पाहिजे. आपल्या आधी गुरुला आपली सगळी काळजी असते. त्यामुळे अजिबात आयुष्यात घाबरायचं नाही, कुठलीही चिंता करायची नाही, सर्व गुरुवर सोपवायचं. गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे सगळा विश्वास गुरुवर ठेवायचा. परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ गुरु आहे. उंची बघा केवढी आहे, त्या उंचीला मोजमाप नाहीये. त्यामुळे सगळा विश्वास तिकडे ठेवायचा. आपलं जे काही आहे ते सगळं महाराज बघून घेतील, गुरु बघून घेतील, आपण चिंता करायची नाही. त्यामुळे पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवून सगळं सोपवायचं आणि त्यामुळे सगळं त्यांच्यावर सोपून निश्चिंत राहायचं आणि त्यांना विनंती करायची की तुम्ही माझं गुरुपद घ्या. आणि मग त्यांना तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करायचं, खाऊ पिऊ घालायचं. गुरुमंत्र घ्यायचा आणि त्या मंत्राचा जप करायचा. असं आहे देहधारी गुरुचं गुरुपद घ्यायची पद्धत. त्याच्यानंतर त्याचे नियम काय आहेत? नियम असे आहेत की तुम्हाला गुरु केल्यानंतर कुठलेही गुरु केल्यानंतर विचार जे आहेत तुमचे, वाणी, नजर आणि तुमचे विचार हे शुद्ध ठेवावे लागतात. तुमचं आचरण शुद्ध ठेवावं लागतं. गुरुचा जप करावा लागतो. जर गुरुचं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्यामुळे गुरुचं कधी पण ऐकावं. आयुष्यात गुरुला कधीही दुखवू नये. विशेषतः गुरुवारी जाळी जळमटं काढणं घरातली, नंतर स्वच्छता असेल ती करणं, हे अजिबात करायचं नाही. ज्यांच्या पत्रिकेत गुरु दोष आहे किंवा चं बळ कमी आहे, त्यांनी अवश्य गुरु करा. अवश्य तुम्हाला फरक पडेल. तुम्हाला गुरु केल्यावर फरक पडेल. त्यामुळे सगळ्यांनी येत्या गुरुपौर्णिमेला गुरु करावा. कसा करावा हे मी आता सांगितलं आहे आणि सगळ्यांनी करावा. आबालवृद्धांपासनं, लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी गुरु करावा. आपल्या स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्रामध्ये दिवसभर गुरुपद महाराजांचं घेता येतं. महाराजांचं गुरुपद घेता येतं. जर तुम्हाला तिथे जाऊन घ्यायचं असेल तर सेम पद्धत आहे. नारळ, खडीसाखर, थोडी अक्षता आणि हे घेऊन जा, फूल घेऊन जा, महाराजांपुढे ठेवा आणि तिथे
गुरु मंत्र देतात. आपल्यातर्फे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होतो आणि आपल्याला मंत्र मिळतो. तो गुरुमंत्र आपण घ्यायचा आणि त्याचा जप सातत्याने करत राहायचा. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.